बिहारमध्ये महाआघाडीकडून मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मानल्या जाणाऱ्या तेजस्वी यांनी निवडणुकीत सर्वच 243 जागांवर उमेदवार देण्याची घोषणा केली आहे। पुढच्या 3 वर्षात दोन्ही बस स्थानकांची पुनर्बांधणी करून कायापालट झालेला असेल अशी ग्वाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी दिली आहे। 15 सप्टेंबर म्हणजे सोमवार ही ITR दाखल करण्याची शेवटची तारीख होती, परंतु त्याच दिवशी लाखो वापरकर्त्यांना आयकर विभागाच्या ई-फायलिंग वेबसाईटवर प्रचंड ट्रॅफिक आणि तांत्रिक समस्यांमुळे अडचणींचा सामना करावा लागला। यामुळे मुदतवाढ देण्यात आली आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पालखी सोहळ्यासाठी महत्त्वाचं असलेल्या हडपसर ते दिवे घाटाच्या रुंदीकरणाचं काम हाती घेतलंय। त्यासाठी आज या मार्गावर नियंत्रित स्फोट घडवून आणण्यात येणार आहे। त्यासाठी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत संपूर्ण मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे। हृदय, फुफ्फुस, किडनी प्रत्यारोपणासारख्या 5 लाखापेक्षा जास्त रकमेच्या अवयव प्रत्यारोपणाच्या उपचारांसाठी स्वतंत्र निधी उभारण्याचा निर्णय सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला। घोडबंदर मुख्य आणि सेवा रस्ते जोडणी प्रकल्पाविरोधात येथील रहिवासी एकवटले असून रविवारी सायंकाळी मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत रहिवाशांनी प्रकल्पाविरोधात जोरदार आक्रोश व्यक्त केलाय। महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने सावंतवाडी येथे लवकरच जिल्हा साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे। भारत विरुद्ध पाकिस्तान हस्तांतरण प्रकरणी पाकिस्तानने आपल्याच एका पदाधिकाऱ्याचं निलंबन केलंय। राज्यभरात रविवारी आणि सोमवारी कोसळलेल्या पावसामुळे तारांबळ उडाली आहे। दरम्यान मुंबईसह ठाणे, पालघर भागात आजही मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आलाय आणि नांदी ते भरत वाक्य अशी परंपरा उलगडणाऱ्या 101 नाट्यपदांच्या रंगमंचीय सादरीकरणावर आधारित नाट्यस्वर यज्ञ या विशेष कार्यक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्यात आली आहे।